नमस्कार, नाददीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। मंडळी, आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आषाढी एकादशी निमित्त आपण नवीन नवीन उपवासाचे पदार्थ करत असतो, त्यातीलच एक साधा आणि सोपा पदार्थ मी तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे, जो उपवासाच्या दिवशी पचायला हलका फुलका, ज्यामुळे ऍसिडिटी किंवा पित्त होणार नाही आणि करायला अगदी सोपा, अगदी कमी साहित्यामध्ये आपण हे भगरीचे आणि साबुदाण्याचे डोसे करू शकतो। चला तर अधिक वेळ न घेता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपीसाठी नाददीप्स किचनला सबस्क्राइब करा। आपण इन्स्टंट उपवासाचा डोसा बनवत आहे, त्यासाठी मी इथे मिनी साबुदाणा वापरलेला आहे। हा शाबू मी फक्त 5 ते 10 मिनिटं भिजू घातला होता आणि तो लगेच भिजतो। तुम्ही पाहू शकता इथे साबुदाणा व्यवस्थित भिजला आहे। आता आपण हा मिक्सर मधून वाटून घेऊया। बऱ्याचदा काय होतं की आपण फक्त भगरीचे डोसे करतो, पण अशा प्रकारे साबुदाण्याचे आणि भगरीचे डोसे केले तर ते चवीला अप्रतिम लागतात। इथे आपण मिक्सर जार मध्ये शाबू आणि त्यासोबत एक 4 ते 5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकत आहे। त्यासोबत चवीनुसार सेंधव मीठ टाकूया आणि यासोबत यामध्ये एक उकडलेले बटाटे टाकत आहे। बटाट्यामुळे डोस्याची चव छान लागते, सोबतच बटाटा हा बाइंडिंगचं काम करतो, तसंच शाबूने सुद्धा बाइंडिंग छान येते आणि आपले डोसे तुटत नाहीत। आता आपण हे मिक्सर मधून वाटून घेऊया। इथे मी हे मिक्सर मधून फिरून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता। आधी पाणी न टाकताच मी फिरवलं होतं, आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सर मधून आपण हे वाटून घेऊया। भिजवलेला मिनी साबुदाणा हा मिक्सर मधून पूर्णपणे वाटला जात नाही। जर तुम्हाला एकदम फाईन पेस्ट हवी असेल तर तुम्ही हा साबुदाणा न भिजवताच त्याची बारीक पेस्ट करून ती पेस्ट भिजवली तरी चालेल। तुम्ही पाहू शकता इथे थोडेसे साबुदाण्याचे दाणे दिसत आहेत, पण डोस्यामध्ये मला हे स्ट्रक्चर पाहिजे। याऐवजी तुम्ही आपला जो रेग्युलरचा साबुदाणा असतो तो जरी भिजून तो मिक्सर मधून वाटला तरी त्याची फाईन पेस्ट बनते। तुम्हाला हवं तो साबुदाणा तुम्ही इथे वापरू शकता। आता जार मधलं बॅटर आपण पातेल्यामध्ये काढून घेऊया। या बॅटर मध्ये मी 1 वाटी भगरीचं पीठ टाकत आहे। आपण 1च वाटी साबुदाणा घेतला होता, पण साबुदाणा फुलून थोडा जास्त होतो। भगर आणि साबुदाण्याचं प्रमाण सेमच ठेवायचं। आता यामध्ये उकडलेले 1 बटाटा मी किसून टाकत आहे, तुम्ही कुचकरून टाकलं तरी चालेल आणि त्याचसोबत अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट। आता हे सगळे जिन्नस आपण बॅटर मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आधी हे सगळे जिन्नस बॅटर मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे तुम्हाला किती पाणी आवश्यक आहे याचं प्रमाण कळेल। आता आपण हे सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे हे बॅटर व्यवस्थित मिक्स झालं आहे, हे आपण 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवूया, म्हणजे साबुदाणा तर आधी आपण भिजवलाच होता, पण भगरीचं जे पीठ आहे ते व्यवस्थित फुलेल। 10 मिनिटांनंतर गॅसवर डोसे करण्यासाठी आपण तवा ठेवला आहे, त्यावर मी 2 टेबलस्पून तेल टाकत आहे। हे तेल आपल्याला तव्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। तव्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावायचं, म्हणजे डोसा तव्याला चिटकणार नाही। तवा चांगला प्रीहीट झाला की आपण लगेच डोसे बनवायला घेऊया। आता तयार केलेलं बॅटर तव्याच्या सेंटरला टाकून ते आपल्याला तव्यावर पसरून घ्यायचं आहे। डोस्याचं बॅटर तव्यावर व्यवस्थित स्प्रेड केल्यानंतर त्यावर आपण 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत, म्हणजे वाफेमुळे डोसा पटकन सेट होतो। इथे गॅसची फ्लेम तुम्ही लो टू मीडियम ठेवायची। इथे आपले 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण हा डोसा ओपन करून बघूया। त्यावर 1 चमचा तेल सोडायचं, म्हणजे डोसा सहज निघतो आणि आपण हा डोसा दुसऱ्या अंगावर पलटून घेऊया। तुम्ही पाहू शकता डोसा खरपूस असा भाजला आहे। मी तुम्हाला अजून एक डोसा बनवून दाखवते। तव्यावर सेंटरला बॅटर टाकून तेही तव्यावर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि पहिल्यांदा केलं तर त्याचप्रमाणे त्यावर झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं फक्त आपल्याला त्याला वाफवून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने डोसा पलटायचा। तुम्ही पाहू शकता याही डोस्याचा कलर एकदम छान आलाय आणि एकदम पातळच आपला डोसा झालेला आहे। पहिले 1-2 डोसे तुमच्याकडून जरी जाड झाले तरी नंतर व्यवस्थित तुम्ही डोसे करू शकता। याच पद्धतीने मी सगळे डोसे बनवून घेतले आहेत। तर इथे आपले सगळे डोसे तयार आहेत, अगदी परफेक्ट, एकदम कुरकुरीत, खायला चविष्ट, कोणतीही एक्स्ट्राची मेहनत न करता विदिन 10 मिनिटात बनणारे हलके फुलके डोसे। तर येत्या आषाढी एकादशीला तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। जर तुमच्याकडे भगरीचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही साबुदाण्यासोबत भगर भिजू घालून ती सुद्धा वाटून हे डोसे केले तरी ते छान होतात। आणि दही चटणी, बटाट्याची मिरची किंवा शेंगदाण्याची आमटी कशासोबतही खाल्ले तर ते अतिशय रुचकर लागतात। तर तुम्ही करणार नाही त्या उपवासाला ही रेसिपी मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि नाददीप्स किचनला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।